तर भावांना भंबू कोण झाड चढला तुम्हाला पुढे कळलं. तर भावांनो जय श्रीराम. आज सकाळी सकाळी फॉलोइंग असल्यामुळे आपण आलो फॉलोइंगला. मोबाईल सांभाळण्याची जबाबदारी सगळी सिद्धार्थकडे दिली होती, त्यामुळे सिद्धार्थकडे सगळ्यांचे मोबाईल होते. तेवढ्या सिद्ध आपल्यापाशी देऊ म्हणला, म्हणजे मोबाईल इकडे किती पैसे येतील सांग म्हणे. परत पाठीमागून सिराज आला. सिराज म्हणजे भाऊ चला आपण एक काढायला जाऊन प्रॅक्टिस करू नये, कारण ही पोरं आहे ना आम्हाला प्रॅक्टिस करून देत नाही का. त्यानंतर सिरेन मी डायरेक्ट आलो एका ग्राउंडच्या कॉपऱ्यावर आल्यानंतर ना आमच्या मागात ते पण आले नाही का, कारण त्यांनी डोक्यात ठरवलं होतं नाही का आम्हाला प्रॅक्टिस करून देत नाही. तिथं आल्यानंतर प्रॅक्टिस तर नाही केली, पण पोरं लगेच फोटो काढायला लागले नाही का. फोटो काढताना पोरांना पोज आठवत त्यामुळे ना आनंद त्यांना पोज सांगण्याचं काम करतात नाही का. ध्रुव आंधळी आज पहिल्यांदा फॉलोइंगला आला होता, त्यामुळे आनंदची ध्रुव आंधळीची ना थोडी सिरियस डिस्कशन चालू होत नाही का. डिस्कशन झाल्यानंतर ध्रुव्यानं बघितलं नाही पोरं फोटो काढून राहिले. ध्रुव पण लगेच फोटो काढायला लागला नाही का. त्यानंतर आम्ही निघलो होतो घरी नाही का. आपल्यासोबत सिर्या होता. जाता आम्हाला तिथं प्रतिविकी भेटला नाही का. फॉलोइंगला येतो म्हणून तो डायरेक्ट निघून गेला लेक्चरला, पण त्यानंतर तो फॉलोइंगला आलाच नाही, कारण त्याला फॉलोइंग यायला करायचं नाही का. त्यानंतर प्रतिविकीला भेट देऊन आपण निघलो होतो घरी आल्यानंतर भाऊ झाडावर काबार चालला होता. मग त्याला याचं कारण विचारल्यावर तो म्हणे की भावा तिनं माझी अजून रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नाही का. जवळ ती माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट करणार नाही तोवर मी झाडावरून खाली उतरणार नाही का. तेवढे त्यानं झाडावरची फांटी उतरायला लागली नाही का. त्याला ना खाली उतरावं लागलं. तो उतरला खाली, पण त्यानंतर डायरेक्ट भिंतीवर जाऊन बसला नाही का. तेव्हा नाही भाऊ झाडाची फांटी तर मोडली, पण भिंत नाही पडू शकत नाही का. पण तुम्हाला तर माहिती गोड बोलून खोड म्हणून नाही. त्यानंतर नाही त्याला गोड बोलून आहे ना खाली उतरवून डायरेक्ट कामाला लावलं नाही का. त्याला म्हणे भाऊ घरची डायरेक्ट पाणी घेऊन ये नाही का. तर त्याला हांडा घेऊन पाणी आणायचं. त्यानंतर ते वाहत होतं पाणी. तर भावा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.